पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक। डॉक्टर पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये वरळी पोलिसांकडून रात्री 1 वाजता बेड्या ठोकल्या। पंकजा मुंडेंच्या पीएच्या डॉक्टर पत्नी गौरीची आत्महत्या नसून हत्याच, माहेरच्या नातेवाईकांचा पतीवर गंभीर आरोप। सीबीआय चौकशीची ही मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी। अनेक ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे निवडणुकांचं भवितव्य अधांतरी। झेडपी निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता। गाफील राहू नका, अन्यथा आगामी मुंबई महापालिका निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची असेल। मनसेच्या कोकण महोत्सवामधून राज ठाकरेंचा इशारा। भाजपसोबत युती करण्यासाठी तयार होतो, मात्र भाजपच्या डोक्यात हवा गेली आहे। खासदार संदीपान मुंबरेंची भाजपवर टीका। शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न केल्याचंही विधान। अलिबागमध्ये आमदार महेंद्र दळवींची शेकापशी हातमिळवणी। राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंचा गंभीर आरोप। महायुती म्हणून लढतोय, मिठाचा खडा टाकू नका, दळवींचा तटकरेंना उत्तर। सर्व उमेदवार निवडून द्या, निधीचा पूर आणू। मंचरमधील सभेत दिलीप वळसे पाटलांचं विधान। न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे नवे सरन्यायाधीश। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद आणि गोपनीयतेची शपथ देणार। विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई सेवानिवृत्त होणार। पाकिस्तानच्या पेशावर शहरात मोठा दहशतवादी हल्ला। एका सरकारी कार्यालयात बॉम्बस्फोट। अनेक जण जखमी झाल्याची माहिती। पाक सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू।